नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गेली 65 वर्षे लोकशाहीच्या मार्गाने सुरू असलेला सर्वात मोठा लढा म्हणून सीमा प्रश्न ओळखला जातो. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह असलेला सीमा भाग मुंबई प्रांतातून तत्कालीन म्हैसूर प्रांतात अन्यायाने डांबण्यात आला. तेव्हापासून 1 नोव्हेंबर हा सीमा भागात मराठी भाषिकांतर्फे काळा दिन म्हणून पाळला जातो. त्याप्रमाणे 1 नोव्हेंबर काळा दिन गांभीर्याने पाळण्यात येणार असल्याचा निर्धार घेण्यात आला. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आज रविवारी मराठा मंदिर येथे पार पडली. भाषिक अस्मितेचा लढा जिवंत ठेवण्यासाठी बेळगावसह सीमा भागामध्ये 1 नोव्हेंबर कडकडीत बंद पाळण्यात येतो. मात्र यावर्षी प्रशासनाकडून गळचेपीचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान नेहमीप्रमाणे मराठी भाषिकांच्या अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न कानडी प्रशासनाने केला असून परवानगी दिली जाणार नसल्याचे सांगण्यात आले. तरी परवानगी मिळो अगर न मिळो हा दिवस काळा दिवस म्हणून पाळणारच असा निर्धार या बैठकीत करण्यात आला. यावेळी माजी आमदार मनोहर केणेकर, मालोजीराव अष्टेकर, प्रकाश मरगाळे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 50 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि गेस्ट हाऊस सौंदत्ती येथे उद्घाटन केले. 22 कोटी 45 लाख रुपये खर्चून व्यावसायिक इमारत आणि 10 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या गेस्ट हाऊसचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, मंत्री सतीश जारकिहोळी, एच.के. पाटील, रामलिंगा रेड्डी, लक्ष्मी हेबाळकर, आमदार विश्वास वैद्य, राजू कागे, बाबासाहेब पटेल, आसिफ सेठ आदी उपस्थित होते. मिठाई विक्री दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड आणि बर्फीसह चॉकलेट चोरून नेल्याची घटना बेळगाव शहरातील मुख्य पोस्ट कार्यालय समोरील राजस्थानी मिठाईवाला या दुकानात घडली आहे. याबाबत मिठाई विक्रेते यांनी कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी दुकानाच्या दरवाजाचे कुलूप तोडून दुकानामध्ये प्रवेश करून चोरट्यांनी गल्ल्यातील 30,000 रोख रक्कम, बर्फी आणि चॉकलेट्स चोरून चोरटा पसार झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. या प्रकरणी पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास करत आहेत. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने विजयादशमीच्या मुहूर्तावर श्री दुर्गा माता दौडीची सांगता करण्यात आली. मारुती मंदिर येथे प्रमुख पाहुणे म्हणून जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांचे 11वे वंशज ह.भ.प. श्री शिरीष महाराज मोरे देहूकर, व्याख्याते सौरभ करडे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वज चढवण्यात आला. यावेळी वकील श्यामसुंदर पत्तार उपस्थित होते. त्यानंतर प्रेरणा मंत्र म्हणून श्री दुर्गा माता दौडीला चालना देण्यात आली. यानंतर दुर्गा माता दौड संदर्भात प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी मनोगत व्यक्त केले. बेळगावकरांचा प्रतिसाद लक्षात घेता पुढच्या वर्षी दुर्गामाता दौडीच्या मार्गामध्ये काही बदल करण्यात येतील अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याबाबत कोणतीही चर्चा केलेली नाही. मुख्यमंत्री बदल ही केवळ चर्चाच आहे असे सांगून आपण 2028 मध्ये मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा बाळगून आहोत असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी स्पष्ट केले. हसन येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की माझ्या अनेक शुभचिंतकांनी मी पुढचा मुख्यमंत्री असल्याचे सांगितले आहे, त्यामुळे मी एवढी चर्चा करणार नाही. सिद्धरामय्या यांचा कार्यकाळ संपल्यानंतरच त्यांच्या सहकार्यानेच मुख्यमंत्री होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सासनकाठी व पालख्यांच्या सवाद्य जल्लोषी मिरवणुकीसह ऐतिहासिक परंपरा लाभलेला बेळगावातील सीमोल्लंघनाचा कार्यक्रम शनिवारी विजयादशमी दिवशी लक्षणीय गर्दीमध्ये अभूतपूर्व उत्साहात पार पडला. सीमोल्लंघनाची मोठी जय्यत तयारी करण्यात आली होती. विजयादशमी दिवशी सायंकाळी सीमोल्लंघनासाठी शहरातील जुन्या प्रमुख 18 गल्ल्यांसह विस्तारित भागातील हजारो नागरिक ज्योती कॉलेज मैदानावर एकवटले होते. परंपरेनुसार दुपारी माजी आमदार अनिल बेनके आणि पंच मंडळींच्या उपस्थितीत चव्हाट गल्ली येथील देवदादा सासनकाठी व मानाची झूल घातलेला ज्योतिबा देवाचा नंदी यांचे पूजन आणि आरती झाल्यानंतर त्यांनी सवाद्य मिरवणुकीने सीमोल्लंघन मैदानाकडे प्रस्थान केले. या पद्धतीने सीमोल्लंघनाच्या मुख्य मिरवणुकीला सुरुवात झाली. बेकिनकेरे येथील नागनाथ मंदिरामध्ये शनिवारी दसरा उत्सव पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने परिसरात गर्दी केली होती.
नागनाथ मंदिराच्या परिसरात आलेल्या आणि स्मशानभूमीत होणाऱ्या या दसरोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे भाविकांची मोठी उपस्थिती असते. दरम्यान मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं. शनिवारी मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम झाले. दुपारी लोटांगणाचा कार्यक्रम झाला. त्याबरोबर ढोल ताशाच्या गजरामध्ये पालखी मिरवणूक काढण्यात आली. दुपारी पालखीचे प्रस्थान नागनाथ मंदिराकडे झाले. यावेळी सुवासिनींनी आरती ओवाळून पूजन केले. सांब्रा विमानतळावरील टर्मिनल 2 चे बांधकाम सुरू असून त्याच्या विस्तारासाठी अतिरिक्त 56 एकर जमीन संपादित केली जाणार आहे. इंडिगो एअरलाइन्सने दिनांक 27 ऑक्टोबरपासून बेंगळूर ते बेळगाव मार्गावरील सकाळची थेट उड्डाणे बंद करण्याचा निर्णय घेतलाय. विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता बस किंवा रेल्वेचा पर्यायी वाहतूक म्हणून विचार करावा लागणार आहे. बेळगाव शहरामध्ये 1 ऑक्टोबरपासून मीटरनुसार रिक्षा भाडे आकारणी लागू केली जाईल अशी घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नाही. यामुळे बेळगावमध्ये मीटरनुसार रिक्षा भाडे आकारणी संदर्भातील घोषणा हवेतच विरली आहे. यामुळे याबाबत पोलीस परिवहन अधिकाऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी आणखी एक बैठक घेण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ऑक्टोबरपासून मीटरनुसार रिक्षा भाडे आकारणी सुरू करण्यात येईल असा निर्णय घेतला. पण काही कारणास्तव निर्णयाला परत एकदा बगल मिळाली आहे. सादर आहे लोकमान्य मोदक निवेश योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.50% परतावा, तेही फक्त 21 महिन्यांमध्ये. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-2124-050. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. या हंगामात जोरदार पाऊस झाला. सर्व परिसर हिरवाईने नटलाय. अति पावसामुळे काही शिवारातील भात पिकांचं नुकसानही होतं. मात्र उर्वरित असलेल्या पिकाला बऱ्यापैकी बहर आलेली दिसून येत आहे. बेळगाव पश्चिमेला भात पोसवणीला बसवला असून या भात शिवारात जणू हिरवा शालू पांघरला असल्याचं चित्र दिसत आहे. या परिसरात बासमती, इंद्रायणी, सोना मसुरी, सोनम, शुभांगी, जया, माधुरा, भाग्यश्री आदी भात पिके आलेली आहेत. कडोली येथील मराठी साहित्य संघातर्फे होणारे 40वे कडोली मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. यापूर्वी 5 जानेवारी रोजी ही संमेलनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र याच तारखेला येळूर साहित्य संमेलनही जाहीर करण्यात आले. त्यामुळे समन्वय साधत 5 जानेवारी ऐवजी 19 जानेवारीला संमेलन घेण्याचा निर्णय साहित्य संघाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीमध्ये 40व्या संमेलनाच्या आयोजनासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व त्यांचे सर्व सहकारी, पाठपुरावा करणारे महाराष्ट्र सरकार व सर्व संबंधितांचे अभिनंदन करून आभार व्यक्त करण्यात आले. फोर्ड रोड ते महाद्वार रोड पर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे तर काही ठिकाणी रस्ता उखडलेला असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. वाहनधारकांना रस्त्यावरील व उखडलेल्या खडीचा सामना करत प्रवास करावा लागतोय. महत्त्वाचा रहदारी रस्ता असल्याने त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकातून केली जात आहे. तानाजी गल्ली रेल्वे फाटक तसेच पुढे महाद्वार रोडला जाणारा हा महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्यावरून अनेक लहान गाड्यांसह माल वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची वर्दळ कायम असते. शहापूरमधील श्री लक्ष्मी व्यंकटेश देवस्थानचा रथोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. गेल्या अनेक वर्षांपासून ही रथोत्सवाची परंपरा सुरू आहे. श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिराच्या रथोत्सवात शेकडो भाविक रथ ओढण्यासाठी सहभागी झाले होते. व्यंकटरमण गोविंदाचा गजर रथ ओढताना भक्त करत होते. शहरातील प्रमुख मार्गावर फिरून मंदिराकडे रथोत्सवाची सांगता झाली. नवरात्रीत 9 दिवस विविध रूपामध्ये देवाची पालखी काढण्यात येते. रथोत्सवात शेकडो भाविक सहभागी झाले होते. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत झेंडूच्या फुलासह ऊसाची आवक वाढली होती. तसेच मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढली असून ऊसाची जोरात विक्री सुरू होती. ऊसाला प्रति नगाला 10 ते 20 रुपये असा भाव मिळत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. तर दुसरीकडे भाव वाढूनही ग्राहकांकडून फुलांची खरेदी जोरदार सुरू असल्याने विक्रेते आनंदून गेल्याचे चित्र होते.
ज्याप्रमाणे नवरात्री 2024 भारतात जोरदार पद्धतीने साजरी केली जात आहे, तसेच दुबईमध्ये सुद्धा शिवाजी काका फाउंडेशनतर्फे दांडिया 2024 वर्ष चौथे हा कार्यक्रम दुबई येथे मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाचे आयोजक शिवाजी काका फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी नरुणे काका व त्यांचे सहकारी मंडळ उपस्थित होते। या कार्यक्रमास दुबईतील मराठीसह अन्य भाषिकांनी सहभाग घेतला होता। बेळगाव दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज रविवार सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लमा देवीचे दर्शन घेऊन डोंगरावरील विविध विकास कामांना चालना देण्यात आली। जिल्हा प्रशासन पर्यटन खात्याच्या वतीने डोंगरावर राबवलेल्या विकास कामांना चालना देण्यात आली। तत्पूर्वी ते देवीचे दर्शन घेऊन विशेष पूजा संपन्न केली। त्यानंतर दुपारी 3:30च्या सुमारास सौंदत्तीहून धारवाडला रवाना झाले। महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरणाचा समारंभ मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या सभागृहात पार पडला। या समारंभाला सुधीर मुनगंटीवार, दीपक केसरकर आणि सदा सरवणकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। बेळगावची कन्या अनुष्का आपटे हिने लावणी भुलली अभंगाला या भरतनाट्य संशोधन मंदिर पुणे यांच्यातर्फे बसवण्यात आलेल्या गंगा या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचे रौप्य पदक पटकावले। ज्येष्ठ रंगकर्मी वासुदेव विष्णुपुरीकर यांच्या हस्ते पदक, सन्मानपत्र आणि रोख बक्षीस देण्यात आले। शिवाळे तालुका चंदगड येथील ओंकार नवचैतन्य कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने होम मिनिस्टर 2024 ही स्पर्धा आयोजित करण्यात आले होते। नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महिलांच्या सन्मानार्थ पैठणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले। या स्पर्धेत संचिता संतोष गावडे यांनी विजेतेपद पटकावले, तर संगीता भैरू पाटील उपविजेती ठरली। संचिता गावडे यांना पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले। हे बक्षीस लक्ष्मी भागोजी वांद्रे आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षा व कार्यकर्त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न सध्या न्यायप्रविष्ट आहे। त्यासाठी आपण लवकरात लवकर सीमा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा व येथील मराठी जनतेला न्याय द्यावा अशी मागणी खासदार व सहकार व नागरी उड्डाण खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे मये समितीच्या शिष्टमंडळाने केली। पुण्याहून खासगी विमानाने सांब्रा विमानतळावर येऊन चंदगडकडे जाताना मुरलीधर मोहोळ यांची मये समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली। यावेळी माजी महापौर सरिता पाटील व माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी त्यांचे सीमा प्रश्नाकडे लक्ष वेधले व सीमा प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपलेही सहकार्य मोलाचे असून येथील मराठी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी त्यांच्याकडे मागणी करण्यात आली। यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले की आम्ही सर्वजण एकच असून मराठी माणसाला न्याय मिळालाच पाहिजे, यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन अशी त्यांनी ग्वाही दिली। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।